स्वर्गीय यात ब्लेसिंग टाइम मुखान मोगाच्या भावा आणि बहिणीनो, जानेवारीची 5 तारीख सोमार 2020 आणि दिसपोटच्या मिसाची वसपा आणि कीर्तन. आज आम्ही सांत जॉन न्यूमॅन धर्माध्यक्षांचे स्मरण करता. तसेच बाळक जेजूची वार्षिक परब कार्मेल गुडो याची नव्यानं सुरुवात जातात. पहिले वसा जुआंच्या पहिल्या पुस्तकांतले अध्याय 3 ओळ 20 आणि 2 तावन अध्याय 4 ओळ 5. मोगाच्यानो देवाचे उपदेश पाळ ताका मानवता तसले आमी करता जाल्ल्यान जे कितें आमी मागता ते ताचे तावन आमकां मेळटले. ताच्या पुता जेजू क्रिस्ताक आमी सत मानून ताणें फरमायलां त्या प्रकार एकामेकाचो मोग करीजे. होच ताचो उपादेश. ताचे उपादेश पाळटले सकट ताचे ते जियेतात आणि तो तांचे ते एक जियेता. ताणें आमकां दिलां त्या पवित्र आत्म्याच्या देण्या वरवीं देव आमचे ते जियेता म्हूण आमी जाणाव. मोगाच्यानो हर एक प्रेरकात्म्याक तुमी पातये नाकात. प्रेरकात्मे देवातावन आयल्यात म्हूण पळोवंक तांची परिक्षा करा. कित्याक संवसारांत आतां साबार फटकिरे प्रवादी भरल्यान. देवातावन येतले आत्म्याची वळख तुमी धरची रीत ही जेजू क्रिस्त मनीस जावन आयला म्हूण वळखतलो हर एक आत्मो देवातावन येता. देखून जेजू ह्या परी वळखनातलो कोणसोय आत्मो देवातावन येना म्हणून सांगीत. तो आत्मो क्रिस्ताच्या विरोधीतावन येता. तो येतलो म्हणून तुमी आयकलां. तो ह्या संवसारी येदोळच आयिल्लो आसा. पूण भुरग्यानो, तुमी देवाच्या घराण्याची त्या कपाटी प्रवाद्यांचेर जायत वेल्ली. कारण तुमचे सवे आसा तो आत्मो संवसारा सवे आसलेल्या आत्म्या परस चड बळादीक. ती संवसाराची देखून संवसाराची भास ती उलयतात आणि संवसार तांकां खाण दिता. पूण आमी देवाची. जो कोण देवाक वळखता तो आमकां वळखता. जो कोण देवाचो न्ही तो आमकां खाण दिना. हाचे वरवीं सताच्या आणि फटकिऱ्या आत्म्या मदें असलो तफावत आमी परखितांव. देवाचे उतार हे देवाचे व्हड उपकार. श्लोक राष्ट्रा तुजे दायज करून दितलो. सर्वेस्पराचे फर्मान हांव परगटतां. ताणें म्हाका सांगलें, तूं म्हजो पूत. आयच्या दिसा हांवेंच तुका जल्म दिला. फकत माग आनी हांव तुका राष्ट्रांत तुजे दायज करून दितलो. शेकान शेक सगळी तुमी तुज्या अधीन करतलो. श्लोक राष्ट्रा तुजे दायज करून दितलो. आनी आतां राजानो शाणे जाया. तुमी संवसाराच्या राजकारभार्यानो सत्रायेन चला. सर्वेस्पराच्या बेबिरांत धरा. तरतरून ताच्या पांयां पडा. भयभक्तीन ताची सेवा करा. श्लोक राष्ट्रा तुजे दायज करून दितलो. उद्गार हालेलुया हालेलुया. जेजू देवाच्या राजाची बरी खबर गाजयत आणि लोकां मदली सर तरांची पिडा शिडा गूण करीत आसलो. हालेलुया. माथेव प्रमाणे जेजू क्रिस्ताची शुभवार्ता अध्याय 4 ओळ 12 तावन. जुआंक धरून बंद्यान गेला म्हणली खबर आयकल्या उपरांत जेजू गलिलियाक गेलो. तो नजरेतांत रावलो ना. बगार जाबुलून आणि नाफ्तालीचे गडी भितर गलिलिया सरोवराच्या वेळेर आसलेल्या कफरनाहूम शारांत वचून रावलो. अशें जारी जालें इसाइया प्रवाद्यान म्हणलें तें. जाबुलूनाचो आणि नाफ्तालीचो गांव दर्याक पेच्या वाटे सामकाचे आणि योर्दान पलतडीचे गांव अनभवत्यांचे गलिलिया. काळोखान जियेल्या लोकांक देखलो एक व्हड उजवाड. मरणाची सावळी पडलेल्या गांवांत जियेल्यांचेर उदेलो एक प्रकाश. तवळतावन जेजू अशे प्रसंग करूंक लागलो. फातकी जिणी बदला, कित्याक सर्गेंचे राज लागीं पावला. उपरांत जेजू तांच्या सिनागोगांनी शिकयत राजाची बरी खबर गाजयत आणि लोकां मदली सरू तरांची पिडा शिडा गूण करीत आख्ख्या गलिलियांतल्यान भोवलो. ताची कीर्त सगळ्या सिरियांत गाजली आणि तारावळ पिडांनी कश्टतल्यांक आणि दुखीन वळवळतल्यांक, देंवसार लागलेल्यांक, मोरलूक आसलेल्यांक आणि आर मारलेल्या लोकांक ताचे सरशीन हाडली आणि ताणें तांकां गूण केली. गलिलिया, देकापोली शारां, जेरुसलेम, जुदेया आणि योर्दानी पलतडी येणेचो लोक हारी ताच्या फाटल्यान वेतलो. देवाची उतार हे. वखानी तुका क्रिस्ता.